ठिकाणी अशा प्रकारे जर रिपोर्ट अधिकाऱ्याकडे येत नसेल तर हे आपल्या सगळ्या लोकांच्या जीवनाशी खेळणं आहे। रात्री त्या समितीचे चेअरमन त्यांना देखील मी फोन केला, एमडीला मी त्या ठिकाणी फोन केला आणि ही सगळी व्यथा ही त्या ठिकाणी मी मांडली आणि आज महाराष्ट्रभर ज्या प्रतिक्रिया उमटून आल्या की हे जे या ठिकाणी जेवण मिळतात हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे, तशा प्रकारची मागणी मी करणार आहे। सर हे सगळं बरोबर आहे, पण त्यांना मारहाण करणं हे कितपत योग्य आहे? मारहाण करणं कितपत योग्य आहे? ज्या वेळेला हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे। तुम्ही आमदार आहे, तुम्हाला अधिकार आहे। मी आमदार जरी असलो तर मी माणूस आहे। आमदार जरी आला तर मी माणूस आहे आणि जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या जीवन रक्षणाचा मला पूर्णपणे अधिकार आहे। मला मराठी अमराठीच्या वादात जायचं नाही, पण मला वाटतं साऊथ इंडियन लोकांकडे हा कंत्राट नेहमी मी सारखा पाहून राहिलो देखिए, जब कोई मुझे पॉइजन खिला रहा हो तो मैं इसकी पूजा करूंगा। बाला साहब ने ये नहीं सिखाया हमको। बाला साहब ने हमको सिखाया कि अगर कोई आंख पर आता है तो उसके साथ में भिड़ जाना है, इसलिए हमारी जो रिएक्शन थी वो उस टाइप की थी। लेकिन संजय राउत ने कहा है कि जिस प्रकार से आप दादागिरी कर रहे हैं वो ठीक नहीं। संजय राउत को पूछिए कि राजन बिचारी ने क्या किया था 10 साल पहले दिल्ली में, जब एक वेटर ने उनको रोटी खाना परोसा था, वो खाना ठीक नहीं था तो उसके मुंह में रोटी मार के वो खासदार ने उनके उठा के उनको मारा था। जब संजय राउत कहाँ गए थे? हाँ, आणि ज्या वेटरच्या तोंडामध्ये त्यांनी पोळी कोंबली होती त्या मुस्लिम रोजा होता, त्याचा रोजा तुम्ही तोडला होता, त्याच्या तोंडामध्ये अन्न कोचून। मी तर काही असं केलं नाही। मी त्या समितीच्या अध्यक्षांना पण रात्री फोन केला की तुम्ही फक्त केवळ आमदारच नाही, त्या कॅन्टीनमध्ये येणारा प्रत्येक कोणी असो, तो पत्रकार महोदय असतील, आमदार असतील, अधिकारी कर्मचारी पक्ष कार्यकर्ता, या संदर्भात या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे। आता तुम्ही सगळं जगासमोर एवढं मीडियाने आणलं की प्रशासनाने स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजे।